एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कांदा बाजारभावात एक मोठा बदल दिसतो आहे. 19 एप्रिलपर्यंतचे म्हणजे आजपर्यंतचे कांदा बाजारभाव आणि 26 एप्रिलपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव याच्यामध्ये आता खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याचं कारण आजपर्यंत किंवा मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव तुलनात्मकदृष्ट्या 70% बाजार समित्यांमध्ये घसरलेले आहेत. 20% बाजार समित्यांमध्ये स्थिर आहेत आणि 10%च बाजार समित्यांमध्ये वाढ आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की कांद्याचे बाजारभाव आता खाली जाणार की वाढणार? काय निर्णय घ्यायचा? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत रविवार विशेषमध्ये. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 19 एप्रिल रविवार 2026. सर्वप्रथम अक्षय्य तृतीयेच्या आपणा सर्वांना, सर्व शेतकरी बांधवांना, ॲग्रो शिवार परिवारातल्या या सगळ्या शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या काळात आपल्याला धनधान्य समृद्धी, आपल्याला बाजारभावाची समृद्धी, भरभराट, आयुरारोग्य हे सर्व भरभरून लाभो. अक्षय आणि चिरंतन शेतीचे बाजारभाव आपल्याकडे आणि समृद्धी आपल्याकडे टिकून राहो ही ॲग्रो शिवार आणि वैयक्तिक मी ॲग्रो शिवारचा संपादक पंकज विंचुरकर यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. दर रविवारी आपण विश्लेषण करत असतो आठवड्याचं आणि येणाऱ्या काळाचं. आता मी या आठवड्यात दोन विश्लेषण करणार आहे. तर पहिलं विश्लेषण हे रविवार यासाठी आणि लवकरच मे महिन्याची तुम्हाला उत्सुकता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ते जरा 2-3 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. तर सध्या चित्र काय आहे ते आपण बघूया. 19 एप्रिल ते 26 एप्रिल या काळात कांद्याचा ट्रेंड कसा असणार आहे. फार वेळ घेत नाही, लगेच विषयाला सुरू करतो आहे. तर तो पाहिला तर घटीचा ट्रेंड दिसतो आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे दर हे कमी झालेले आहे मागच्या आठवड्यात आणि रब्बी आणि लाल कांद्यावर त्याचा दबाव आहे. आवक वाढली, स्टोरेजसाठी जो कांदा आहे त्याची खरेदी वाढती आहे. पण म्हणूनच हा कांदा स्वस्त मिळावा म्हणून सुद्धा वेगवेगळ्या कारणानं बाजारभावावर दबाव टाकण्यात येतोय का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. या संदर्भात वारंवार अनेक विश्लेषकांनी सांगितलेलं आहे. शेतकरी उत्पादकांनी आणि संघटनांनी, नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आपणही एका लेखाद्वारे सांगितलं आहे की मार्चमध्ये बाजारभाव का पाडले जातात किंवा पडतात. कारण हा कांदा गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटमध्ये जशी गुंतवणूक होते तशी कांद्याची गुंतवणूक करतात काही लोक, समजून घ्या. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कांदा 500 रुपयाने विकून टाकलेला असतो त्या 500 रुपयामध्ये इतर खर्च हे करून कोणीतरी तोच कांदा गुंतवणुकीसाठी ठेवलेला असतो आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये 500चे 1000 रुपये त्यानं केलेले असतात. म्हणूनच हा सगळा 15 दिवसांचा काळ तुमच्यासाठी कांदा चाळीची जर चांगली सोय असेल तर साठवून ठेवावा अशी स्थिती आहे. मात्र कांदा साठवायचा की विकायचा हा तुमच्या याच्यावर आहे. आपण ऐकूनच हे सगळे ट्रेंड मी तुम्हाला सांगेन, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. एकूण काय आहे की अनेक ठिकाणी दराचं जे आहे आता स्थिरता काय आहे. काही बाजारामध्ये दर स्थिर आहे आणि हलकीच चढ उतार आहे. पण मुख्य ज्या बाजार समित्या आहे, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, जो कांद्याचा पट्टा आहे, सोलापूरमध्ये तर प्रचंड घसरण दिसते आहे. या ठिकाणी बाजारात चढ उतार दिसून येत आहे. स्थानिक मागणी काही ठिकाणी टिकून आहे. विशेषतः विदर्भाचा काही भाग दिसला, अमरावती आणि चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी, आणि चौथी बाजार समिती पश्चिम महाराष्ट्रातली सांगली या ठिकाणी थोडीशी वाढीची शक्यता दिसून येत आहे. हलकीशी वाढ होईल, फार होणार नाही. तर अनेक ठिकाणी ते स्थिर राहतील असं चिन्ह आहे. तर आता कांद्याच्या प्रकारानुसार काय स्थिती आहे रब्बी कांदा आणि ते आपण बघूया. लाल कांद्याचा विषय संपलाय तरी पण मी इथं सांगतोय. आता मी तुम्हाला बाजारभावाचं विश्लेषण सांगतो आहे. रब्बी कांद्याचा सर्वात मोठा हिस्सा आता बाजारात आहे. मोठ्या प्रमाणात रब्बी कांदा येतो आहे. 2-2 लाख मेट्रिक टन कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातनं, 2-2 लाख क्विंटल एकट्या नाशिक जिल्ह्यातनं येतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी घट आहे, काही ठिकाणी स्थिर आहे, हे आता सांगायची गरज नाही. पण एकूण राज्याचा सरासरी दर पाहिला तर तो 700 ते 1000च्या दरम्यान आहे. निष्कर्ष काय तर बाजार काही कोसळलेला नाही आहे वाढ होऊन पण.
एका विशिष्ट याच्या पलीकडे तो खाली गेलेला नाही आहे. आता पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये, आत्ताच आपण व्हिडिओ केला आहे आणि सकाळी, तर संभाव्य बाजारभाव हे काय असतील, त्याचे सरासरी दर काय असतील याची जिल्हावार माहिती आपण मेंबर्ससाठी दिलेली आहे. आणि मे महिन्याचे बाजारभाव पण आपण मेंबर्ससाठी उद्या किंवा परवा, सोमवारी किंवा मंगळवारी सांगणार आहोत. तर तुम्ही जर सदस्यत्व घेतलं नसेल तर आत्ताच जॉईनच्या बटनावर क्लिक करा. ते सदस्यत्वाला फार काही मोठी रक्कम नाही आहे, पण त्याचा लाभ मात्र फार मोठे आहे. अनेकांना फायदा होतो आहे. आपण प्रत्येक आठवड्याचं विश्लेषण करतो, 15 दिवसाचं, महिन्याचं पण करतो आणि ते जवळपास 95 ते 100% अचूक येत असतं. अनेक जण मला इथं क्रिटिसाइज करतात, कमेंट करतात, तुम्ही ते बाजारभाव अंदाज सांगतात ते चुकले. पण तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ बघा. जर तिथं मेंबरशिप घेऊन तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे चुकले नाही, मग तुम्हीच कौतुक कराल. मला काही माझं फार मोठं आहे की कौतुक करायचं नाही आहे, पण शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळावी हा सगळा भाग आहे. आणखी एक डिस्क्लेमर, ही सगळी माहिती ॲग्रोशिवारची कॉपीराइटेड आहे, त्यामुळे काही चॅनल याची कॉपी करत असतात, त्यांच्यासाठी हे कॉपीराइटेड आहे, हा एक डिस्क्लेमर आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया, फार वेळ घेत नाही. लाल कांदा हा सर्वाधिक दबावाखाली दिसून आला, 500 ते 900 या दरम्यानच राहिला. येणाऱ्या काळामध्ये मागणी त्याची कमी आहे. उन्हाळी कांदा आला आहे, त्याचा दबाव वाढतो आहे. लाल कांद्याचा विषय संपलेला आहे. लोकल कांदा, मग फुरसुंगी कांदा असेल, कुठे गरवा कांदा त्याला बोललं जातं, चिंचवड कांदा बोललं जातं, इथे स्थिर ते थोडी घट आहे. 700 ते 1100च्या या दरम्यान राहिला. डिमांड असल्यामुळे तो पूर्णपणे पडलेला नाही. आता पांढरा कांदा, पांढऱ्या कांद्याचा बाजार किंवा एकूणच आवक मर्यादित आहे. ट्रेंड काय आहे, स्थिर होता तो आता हलकी घट आहे, खूप घट नाही. साधारण याचे दर 800 ते 1200 या दरम्यान राहिले. आता राज्यातल्या एकत्रित चित्र आपण बघूया. सध्या कांद्याचे जे मुख्य पट्टे आहेत, कांद्याचा मुख्य पट्टा कुठला, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, या ठिकाणी जे सामान्य दर आहेत, म्हणजे ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याला जे दर मिळत आहेत ते 500 ते 1000 आहे. आता हे किमान आणि कमाल असे दर आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1000 ते 1500 मिळालेला आहे. जो हलका कांदा आहे किंवा जो नुकताच बाजारात आलेला ओला कांदा असेल, 350 ते 600च्या दरम्यान दर मिळालेले आहेत. आता बाजारात चाललं आहे तरी काय, या सगळ्या याच्यात जाणून घेऊया. कारण आवक वाढलेली आहे बाजारात. स्टोरेजचा कांदा पण त्याच्यासाठी पण खरेदी होते आहे. त्यामुळे आम्हाला स्वस्तात कांदा मिळावा अशी व्यापाऱ्यांची, साठवणूकदारांची इच्छा आहे. वेगवेगळ्या कारणानं ते बाजार कमजोर करू शकतात. निर्यात कमजोर आहे का? अनेक ठिकाणी निर्यातीचं कारण दिलं जातं. काहींनी मला प्रश्न विचारले. पूर्व आशियामध्ये निर्यात व्यवस्थित सुरू आहे आणि दुबईमध्ये सुद्धा कांदा जातोय, आखाती देशांमध्ये कांदा जातोय. त्याला माल भाडं जास्त आहे, ते प्रमाण मात्र कमी आहे. मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी कांद्याची निर्यात व्यवस्थित सुरू आहे. मात्र दुसरा जो भाग आहे, आखाती देश, दुबई असेल आणि तिथून पुढे, तिथे अडचणी आहे. दुबईच्या ठिकाणी दुबई गव्हर्नमेंटचे काही निवेदनं आहेत, तिथल्या काही स्थानिक माध्यमांचे निवेदनं आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथले स्थानिक बाजारात जो कांदा महागला होता तो आता व्यवस्थित कमी झालेला आहे त्याच्या किमती. याबद्दल दुबई किंवा या ठिकाणी निर्यात होत नाही म्हणून कांद्याचे भाव कमी आहे असं जर कोणी अफवा पसरवत असतील तर त्याला उत्तर म्हणून आपण उद्या किंवा परवा हा सगळ्यांसाठी व्हिडिओ करणार आहोत. जोडून राहा. तर निर्यातीचं कारण एक दिलं जातं आहे, हा पण एक त्याच्यामध्ये आहे. मधल्या काळात पावसानं खराब झालेला कांदा होता, त्यामुळे बाजारभाव त्याला कमी मिळत आहेत, हे पण कारण आहे. यामुळे बाजारावर दबाव आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे आहे, सध्या बाजार जो आहे त्याच्यामध्ये फार मोठी वाढ नाही, फार मोठी घसरणही नाही. रेंज बाउंड फेजमध्ये आहे. इंग्रजीमध्ये किंवा इकॉनॉमिक्सच्या भाषेत सांगायचं असेल, रेंज बाउंड फेज, त्या याच्यातनं. आता तळाला जर कांदा गेला तर किती जाऊ शकतो? अगदीच घसरण झाली, अतिशय वाईट परिस्थिती आली, आपण समजूया. तर तो जो स्तर आहे 350 ते 500च्या दरम्यान हा खालचा स्तर होईल. आता 350च्या खाली तर काही घसरण होणार नाही, तो बिलो ॲव्हरेज किंवा काही असेल, हे मी सरासरी सांगतोय त्याच्यामध्ये. पण वाढही लगेच सुरू होण्याची शक्यता नाही. आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला, कन्क्ल्युजन, चांगला कांदा असेल तर थोडा थांबा, पुढचे 15 दिवस तर अजिबातच विकू नका. चांगला कांदा असेल तर, म्हणजे हा एप्रिलचा
जो शेवटचे काय जे 12-15 दिवस राहिलेत. हलका कांदा असेल, ओला असेल, पावसाने खराब झाला असेल, लगेच विका. लाल कांदा ठेवू नका, लगेच विकण्याची स्थिती. बिलो ॲव्हरेज रब्बी कांदा लगेच विकण्याची स्थिती. पण शक्य झालं तर आम्ही कळकळीचा सल्ला देऊ, थोडं थांबाच. शक्य झालं तर आणखी मेपर्यंत थांबून बघा आणि तुमच्याकडे चांगली साठवायची सोय असेल, चांगला कांदा असेल, जो 45 ते 50 पेक्षा मोठा असेल आणि सुकलेला असेल, डबल पत्ती 3 पत्ती असेल, तर थांबा थांबा थांबाच असा सल्ला द्यावासा वाटतो. अर्थात कांदा विकायचा की ठेवायचा हा पूर्णपणे तुमचा निर्णय. ॲग्रोशिवार कुणालाही ते सल्ले देत नाही. तुम्ही संदर्भ म्हणून या माहितीचा वापर करायचा याचं डिस्क्लेमर आपण दिलेलं आहे. मे महिना अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इथे जगाचं राजकारण परत बदलतं आहे, त्यामुळे निर्यातीवर त्याचे काही चांगले परिणाम होतील. नाफेड NCCFची खरेदी होती आहे आणि या सगळ्यातनंच आता नाफेड NCCFची खरेदी कधी होईल ते मी लवकरच सांगेन. त्याची अजून तारीख नाही, पण त्याची प्रोसेसमध्ये आहे आणि या सगळ्यातनं आवक आणि त्याचा दबाव तो कमी राहील आणि नंतर भाव वाढीची शक्यता आहे. फक्त हात जोडून कळकळीची विनंती आहे की 15 दिवस थोडीशी कळ काढा. खूप मोठी आवक बाजारात आणू नका. आणखी 2-3 कारणं आहे. कांद्याचे बाजारभाव वाढणार नाही तर भडकणार आहेत, हा विश्वास ठेवा. मागच्या वर्षी तुम्ही कांदा साठवला आणि बाजारभाव पडले, त्यामुळे अनेक कांदा साठवलेल्यांनी किंवा नाफेडसाठी म्हणून कांदा बाजूला ठेवलेल्यांनी यंदा कांदा कमी केला आणि काहींनी यंदा घाबरून किंवा पॅनिक होऊन विकतायत की बाबा मागच्या वेळेस ठेवला आणि नंतर तो कमी मिळाला. पण यावर्षी तशी स्थिती नाही. परत एकदा सांगतो, शेवटचा निष्कर्ष काय आहे तर या सगळ्या काळामध्ये 70% बाजारात घट, 20% स्थिर आणि 10% वाढ असू शकते. बाजार खाली पण अगदीच त्यांना तळ गाठलेला नाही आहे, काळजीचं कारण नाही आहे. 10 ते 15 दिवस हे निर्णायक आहेत. निर्णायक टप्प्यावर आता कांद्याचा बाजार आहे आणि कांदा पुन्हा 1500 पार करणार का सरासरी, की 500च्या खाली जाणार, हे सगळी माहिती वेळोवेळी अगदी दररोज आपण सांगत राहू. त्यासाठी ॲग्रोशिवारसोबत राहा, ॲग्रोशिवारला जोडून राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आपण अचूक माहिती अधिकृत आकडेवारींसह सांगत असतो, अधिकृत विश्लेषणासह, पुराव्यासह सांगतो. मग ते भले कुठला नाफेडचा घोटाळा असेल, बोंदू खरातवर कांदा घोटाळ्याचे आरोप करणं असतील, हे सगळं किंवा बाजारभावाची माहिती असेल, हे सगळं पुराव्यांसह जे वास्तवातले लाईव्ह बाजार आहेत त्या आधारे आपण सांगत असतो आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. जोडून राहा. थोडासा काळ विचित्र आहे, थोडी कळ काढा. नंतर अक्षय्य समृद्धी ही तुमचीच आहे. हाच या अक्षय तृतीयेनिमित्तचा एक संदेश तुम्हाला देण्याची इच्छा आहे. धन्यवाद.